धन्यवाद तुषार. खरं तर बऱ्याचदा आपण प्रतिकूल परिस्थितीचा बाऊ करतो, पण त्याच परिस्थितीचा विचार करून त्याच्यावर जिद्दीने मात करणं म्हणजे काय हे तुषारने अगदी थोडक्यात सांगितलं असं मला वाटतं. आणि याच्यातून निश्चितच आपण सगळे प्रेरणा घेऊ शकतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मला जाणवली अशी की ग्रॅज्युएशन संपल्यानंतर IT सेक्टरमध्ये चांगला जॉब मिळत असताना तो सोडण्याचं धाडस हे फार कमी लोकांमध्ये असतं आणि तो सोडून कुठेतरी अनप्रेडिक्टेबल असणाऱ्या सिव्हिल सर्व्हिसेसकडे वळणं हेही तितकंसं सोपं नसतं. पण हे सिद्ध करणारं आणखीन एक दुसरं नाव आपल्या इथे आहे. उपस्थित आहेत रोहिणी नरे मॅडम. मागच्याही वेळेला आम्ही सांगितलं होतं की अतिशय जिद्दीने IT सेक्टरमधली नोकरी सोडून पूर्णपणे स्वतःला अभ्यासामध्ये झोकून देऊन घवघवीत यश मिळवणं म्हणजे काय ते त्यांनी 2016मध्ये संपूर्ण महाराष्ट्रात मुलींमध्ये प्रथम येऊन सिद्ध केलं आहे. आज मी त्यांना त्यांचं मनोगत व्यक्त करण्यासाठी व्यासपीठावर बोलवते. आदरणीय व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर, उपस्थित सर्व वडीलधारी मंडळी आणि MPSCचा मार्ग डोळसपणाने निवडलेले सर्व विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, सर्वप्रथम उपस्थित सर्व यशवंताचे मी मनापासून अभिनंदन करते आणि MPSCच्या प्रवासाचे काही अनुभव शेअर करण्याची मला ही संधी दिलेली आहे त्याबद्दल मी आभार मानते. तुषारप्रमाणे मी सुद्धा सिनर्जीची स्टुडंट आहे. मी एकच क्लास केलेला आहे, त्यामुळे हे माझ्यासाठी होम ग्राउंड असल्यासारखं आहे. सुरुवातीला माझा मी अल्प परिचय करून देईल. माझं मूळ गाव पाबळ, तालुका शिरूर, जिल्हा पुणे आहे. 10वीपर्यंतचं शिक्षण राजगुरुनगर येथील महात्मा गांधी विद्यालयात झालं. 11वी-12वी पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजला झाली आणि COEPमध्ये माझं इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशनमध्ये BTech 2007ला झालं. सुरुवातीला म्हणजे पासआउट झाल्यावरती प्रशासकीय सेवा ह्या करिअरची माहितीही नव्हती, त्यामुळे कॅम्पसमधनं प्लेसमेंट होऊन मी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसमध्ये जॉईन केलं. तिथं 7 वर्ष जॉब केला. सुरुवातीला 3 ते 4 वर्ष म्हणजे फुल फोकस हा IT होता. कधीच ह्या क्षेत्राचा विचार केला नाही, परंतु जॉब करताना ॲट द बॅक ऑफ माइंड ही नेहमी जाणीव असायची की आपण एका खूप लिमिटेड क्षेत्रात काम करतो आहे, म्हणजे आपल्या ज्या काही ॲबिलिटीज आहेत त्या आपण एका मर्यादित क्षेत्रात उपयोगी आणतो. आणि त्यातच घरच्यांनी प्रोत्साहन दिल्यामुळे मी ह्या प्रशासकीय सेवेची माहिती घेतली आणि असा विचार केला की हे फील्ड आपल्याला काम करायला आवडेल आणि जमेल. त्यामुळे 7 वर्षानंतर मी या क्षेत्रामध्ये येण्याचा निर्णय घेतला. गेले 2014ला मी रिझाईन केलं आणि 3-3.5 वर्ष या परीक्षांचा अभ्यास करते आहे. 3.5 वर्ष अभ्यास केल्यानंतर गेल्या वर्षी माझी नायब तहसीलदार पदावरती सिलेक्शन झालं होतं. यावर्षी तहसीलदार पदावर सिलेक्शन झालं. अभ्यास करताना आणि एखादी पोस्ट मिळाल्यानंतर MPSCकडे बघण्याचा दृष्टिकोन तुमचा बदलतो. म्हणजे आज पोस्ट मिळाल्यानंतर एक ॲज अ थर्ड पर्सन म्हणून जेव्हा तुम्ही स्पर्धा परीक्षांकडे बघता तेव्हा मला असं वाटतं की ही कुठलीही स्पर्धा परीक्षा असो, इट इज लाईक एनी स्पोर्ट्स, म्हणजे फुटबॉल, बास्केटबॉल, टेनिस, कुठल्याही खेळासारखीच ही स्पर्धा परीक्षा आहे. तुम्ही त्या परीक्षेकडे कोणत्या दृष्टिकोनातून बघता ह्याच्यावर सगळं अवलंबून आहे. जर तुम्ही एखादा खेळ आणि स्पर्धा परीक्षा याच्यामध्ये कम्पेअर केलं तर मला त्यामध्ये काही साम्य जाणवतं. पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुठलाही खेळ असेल तर हार जीत आली, अँड इट इज सेम फॉर एनी कॉम्पिटेटिव्ह एक्झाम. आज आपण बघतो 1.5-2 लाख स्टुडंट्स एक्झामला बसतात, म्हणजे मागच्या वेळेला 130 स्टुडंट्स एक्झाम क्लिअर करू शकले. म्हणजे पासिंग पर्सेंटेज आहे ते इट इज लेस दॅन 0.01%. मग हे तुम्ही जेव्हा अभ्यास सुरू करता हे तुम्हाला आधीच माहिती पाहिजे आणि ती हार जीत स्वीकारण्याची मानसिकता तुम्ही अभ्यास सुरू करता तेव्हापासून ती डेव्हलप केली पाहिजे. आपण ज्याला म्हणतो स्पोर्ट्समनशिप, तर इट इज लाईक दॅट. सेकंड साम्य मला असं वाटतं की व्यक्तिमत्व विकास. तुम्ही उद्या एक्झाम क्लिअर करा किंवा दुर्दैवाने एक्झाम क्लिअर झाली नाही तरी मला असं वाटतं की या परीक्षांचा अभ्यास करताना तुमचं व्यक्तिमत्व किंवा तुमची पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट खूप चांगल्या प्रकारे होते. इतर वेळेला आपण आपले कान डोळे एखादे झापड लावल्यासारखे जगत असतो, परंतु या परीक्षांच्या अभ्यासातून आपल्याला जो अवेअरनेस येतो, अलर्टनेस येतो, त्यामुळे मला असं वाटतं की आपण एक जीवन चांगल्या प्रकारे जगू शकतो. आयुष्य आपण जास्तीत जास्त मिनिंगफुल बनवू शकतो ह्याची मला खात्री आहे.
तिसरं साम्य असं वाटतं की कुठल्याही खेळामध्ये व्यक्तिगत ॲडव्हान्टेजेस असतात. म्हणजे आपण जर बास्केटबॉलचं एक्झाम्पल घेतलं, एखाद्या खेळाडूची हाईट जास्त असेल तर त्याला ते करणं सोपं जातं, म्हणजे त्यासाठी ते ॲडव्हान्टेज असतं. पण केवळ ते असल्यामुळेच तो सक्सेसफुल होईल किंवा चांगला स्पोर्ट्स पर्सन होईल असं नाही आहे, किंवा एखाद्याची हाईट कमी आहे म्हणून तो गोल करू शकणार नाही असं नाही आहे. त्यामुळे त्याला सराव, सातत्य या गोष्टींची गरज असते. त्यामुळे मुलं म्हणतात की इंजिनिअरिंग किंवा मेडिसिन फील्डची मुलं ह्या क्षेत्रामध्ये लवकर म्हणजे त्यांना यश मिळण्याची गॅरंटी जास्त आहे. पण मला वाटतं केवळ तेच त्यांचा ॲडव्हान्टेज असू शकत नाही. आणि चौथं साम्य मला असं वाटतं की कुठलाही खेळ असेल तर त्या खेळाचे नियम असतात. त्या खेळ त्या नियमाप्रमाणे खेळला गेला तरच आपण जिंकू शकतो. तसंच स्पर्धा परीक्षेमध्ये आपण फॉर एक्झाम्पल मॅरेथॉनचं उदाहरण घेऊ, तर मॅरेथॉनमध्ये ही खूप लाँग डिस्टन्सचं रनिंग असतं. त्यामध्ये शेवटपर्यंत टिकणं हे खूप महत्त्वाचं असतं. म्हणजे तुम्ही जर सुरुवातीलाच खूप स्पीडने धावायला लागला तर एका ठराविक सर्टन स्पीडनंतर थकून जाल. तर त्या खेळाचा नियम वेगळा आहे. तुम्हाला सुरुवातीपासून एक स्पेशल म्हणजे जो काही स्पीड आहे तो मेंटेन करून तिथपर्यंत पोहोचणे यासाठी खूप प्रॅक्टिसची गरज आहे. आणि तसंच काहीसं या MPSCचं आहे. आणि मला वाटतं मुलं इथेच किंवा या ठिकाणी बऱ्याच चुका करतात. सुरुवातीला खूप उत्साहाने अभ्यास करतात, परंतु ही प्रोसेस एक 3 वर्ष 4 वर्षाची असू शकते. तर तो जो उत्साह आहे तो शेवटपर्यंत टिकला पाहिजे असं मला वाटतं. आणि MPSCमधनं सिलेक्ट झाल्यावरती सगळं आयुष्य म्हणजे आयुष्याचं सक्सेस मिळालं असं नाही आहे. कारण जेव्हा तुम्ही पास होता, तुम्ही तुमची एका मोठ्या जबाबदारीच्या पोस्टवरती सिलेक्शन झालेलं असतं. यू आर अकाउंटेबल टू मोर पीपल. त्यामुळे ही एक मोठी जबाबदारी आहे. म्हणजे अभ्यास करणं एक वेळ सोपं आहे, पण मला पुढचा प्रवास हा जास्त चॅलेंजिंग असेल. त्या बाबतीत माननीय पाहुण्यांचं आपल्याला मार्गदर्शन मिळेलच. आणि प्रशासकीय सेवांचं मला काही वैशिष्ट्ये अशी वाटतात की इट इज अ स्टील फ्रेम ऑफ आवर कंट्री. दुसरं म्हणजे इट्स अ पेड सर्व्हिस. तुम्ही तुमच्या करिअरच्या माध्यमातून लोकांसाठी नक्कीच चांगलं कॉन्ट्रीब्युशन देऊ शकता. आणि या सर्व्हिसच्या माध्यमातून तुम्हाला जी निर्णय क्षमता प्राप्त होते त्यातून तुम्ही मोठा प्रभाव समाजावरती पाडण्याची क्षमता या सर्व्हिसेसमध्ये आहे. त्यामुळे इट इज अ गोल्डन अपॉर्च्युनिटी. आणि ही संधी जर मिळवायची असेल तर तिथे स्पर्धा ही 100% असणार. म्हणजे का नाही असणार? आपण म्हणतो ही स्पर्धा खूप अवघड आहे, कारण ती असणारच हे तुम्ही ॲक्सेप्ट करा, कारण त्यातनं तुम्हाला एक खूप मोठी संधी प्राप्त होत असते. तर इथं जे उपस्थित MPSC ॲस्पिरंट्स आहेत त्यांच्यासाठी मी काही मंत्र असं काही म्हणणार नाही, परंतु मुलं कुठे चूक करतात तर MPSC पास होण्यासाठी अभ्यास एवढंच एक गोष्ट लागते, तर ही चूक मुलं करतात. तर मला असं वाटतं की ही तुमच्या व्यक्तिमत्वाची परीक्षा आहे. त्यामध्ये तुमची बुद्धी, शरीर आणि मन ह्या 3 गोष्टींची टेस्ट होत असते. बुद्धी म्हणजे हे जर तुम्ही डे टू डे लाईफमध्ये अभ्यास करता की आणि ज्याला आपण 100% इम्पॉर्टन्स देतो ती बुद्धी. दुसरं म्हणजे शरीर. 3-4 वर्ष तेवढ्याच एनर्जीने अभ्यास करण्यासाठी तुमचं शारीरिक स्टॅमिना टिकणं ही सुद्धा गोष्ट महत्त्वाची आहे. आणि तिसरं मन म्हणजे इमोशनल कोशन तुमचा खूप हाय असणं खूप गरजेचं आहे. ज्याला आपण टेम्परामेंट म्हणतो, ते टेम्परामेंट होण्यासाठी तुमची मनाची ताकदही तेवढीच पाहिजे. मी काही 4-5 गोष्टी सांगेल म्हणजे स्पेसिफिक टू स्टडीज. पहिली गोष्ट म्हणजे अभ्यासात प्रोफेशनलिझम असू द्या. म्हणजे हा शब्द खूप जड वाटतो, परंतु याचा अर्थ असा आहे की तुम्ही जो अभ्यास करता त्या अभ्यासाचा उपयोग झाला पाहिजे. म्हणजे काय तर म्हणजेच तुम्ही एक्झामच्या क्वेश्चन पेपरचं ॲनालिसिस करा किंवा सिलेबस बघून त्या अभ्यासाचा वापर झाला पाहिजे, वाचलेलं वापरलं गेलं पाहिजे, म्हणजे प्रोफेशनलिझम. दुसरं म्हणजे डिसिप्लिन खूप गरजेची आहे. मग त्या ठिकाणी तुमचं टाईम मॅनेजमेंट आणि प्लॅनिंग ह्या दोन्ही गोष्टी येतात. तिसरी गोष्ट म्हणजे फोकस. आपण ज्याप्रमाणे अर्जुनाला पक्षाचा डोळा दिसतो त्याप्रमाणे तुम्हाला परीक्षा दिसली पाहिजे. चौथी गोष्ट म्हणजे पॉझिटिव्ह ॲटिट्यूड. कारण या प्रवासादरम्यान वेगवेगळ्या अडचणींचा सामना तुम्हाला करावा लागतो, तर यू शूड टेक दोज ऑब्स्टॅकल ॲज अन अपॉर्च्युनिटी. पाचवी गोष्ट म्हणजे तुम्ही ओपन माइंड असलं पाहिजे. म्हणजे ॲट एनी टाईम कुठलीही गोष्ट शिकण्याची वृत्ती पाहिजे, मनाचा मोठेपणा पाहिजे. नेक्स्ट म्हणजे प्रॅक्टिस इज की टू द सक्सेस. आणि मग तिथेच टेस्ट सिरीजसारखी गोष्ट खूप महत्त्वाची आहे. मी ललिता बाबरचं वाचलेलं होतं, ती रिओ ऑलिम्पिकमध्ये जेव्हा गेलेली,
तर जेव्हा ती स्पर्धा सुरू होणार होती त्याच्या 1 महिना अगोदर ती सकाळी 6:30ला झोपायची. म्हणजे शरीराचं घड्याळ हे त्या ब्राझीलप्रमाणे चाललं पाहिजे अशी तयारी ती पूर्वीपासून करायची. तर ही प्रॅक्टिस या एक्झामसाठी सुद्धा खूप गरजेची आहे. नेक्स्ट म्हणजे स्ट्रॅटेजी, म्हणजे प्रिलिम, मेन्स आणि इंटरव्ह्यू ह्या तिन्ही एक्झाम वेगळ्या प्रकारच्या आहेत. त्यामुळे त्या एक्झामची रिक्वायरमेंट समजून घेऊन तुम्ही स्ट्रॅटेजी बिल्ड करा. आणि शेवटचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मुलाखत, इंटरव्ह्यू. मी आता गेले 2 वर्ष इंटरव्ह्यू देते. माझा अनुभव असा आहे की इंटरव्ह्यूमध्ये ते 3 गोष्टी तुमच्या चेक करत असतात. एक म्हणजे तुमची विचारांची स्पष्टता, क्लॅरिटी ऑफ युअर थॉट्स. सेकंड म्हणजे तुमची इंटिग्रिटी. आणि तिसरी गोष्ट म्हणजे तुम्ही किती प्रेशर घेऊ शकता. ह्या 3 गोष्टी ते चेक करतात आणि त्यांचा अनुभव हा आपले एज आहे त्याच्यापेक्षाही जास्त असतो. त्याच्यामुळे कुठेही फसवेपणा किंवा ह्या ब्लंडर हे साहजिकच पकडले जातात. त्यामुळे त्या 3 गोष्टीवरती, या 3 ॲस्पेक्टवरती तुम्ही सुरुवातीपासून काम करा. कारण मुलाखतीतला 1 मार्क तुम्हाला पोस्ट मिळू शकतो. जसे अतुल सर म्हणतात, पोस्ट क्लास 1ची क्लास 2 होऊ शकते, क्लास 2ची तुम्ही आउट ऑफ पोस्टसुद्धा जाऊ शकता. तर ह्या काही 7-8 गोष्टी मी सांगितल्या, ह्या तुम्ही फॉलो केला तर तुम्हाला फायदा होईल. आणि एक स्त्री म्हणजे एक फिमेल कॅन्डिडेट म्हणून मी काही गोष्टी सांगेल. मी माझं उदाहरण देईल की लहानपणापासून आईवडिलांनी शिक्षणावरतीच खूप भर दिला. म्हणजे मुलगा आणि मुलगी हा भेद कधी केला गेला नाही. त्यामुळे मुलगी आणि IQ याच्यामध्ये काही फरक असतो असे संस्कार डोक्यात नाहीच. म्हणजे मी आत्ता ओपन जनरलमध्येच पूर्वीपासून फॉर्म भरते आणि मला त्याच्यामध्ये असं काही डिफिकल्ट वाटत नव्हतं. पण मुलींशी मी जेव्हा बोलते तर त्या ओपन जनरल या शब्दालाच घाबरतात. म्हणजे तुम्ही जर स्वतःला जर बॅकफूटला जर नेणार असेल तर मला वाटतं तिथं आपण कमी पडतो. आणि लग्नानंतर मी माझी IT फील्डमध्ये काम करत होते. तर ती नोकरी सोडून मला या क्षेत्रामध्ये येण्याचं प्रोत्साहन माझ्या मिस्टरांनी दिलं. माझे ॲकॅडमिक्स चांगले होते, म्हणजे ते करू शकत नव्हते म्हणून प्रोत्साहन दिलं असं नव्हतं. तर माझ्यापेक्षा कित्येक पट क्षमता असूनही वाय नॉट यू ह्या प्रश्न विचारून त्यांनी मला ही संधी दिली. सांगण्याचा उद्देश इथं की इथं 50% आज 50%पेक्षा जास्त मुलं आहेत. तर उद्या तुम्हीसुद्धा म्हणजे ही जी मानसिकता आहे ती बदलणं गरजेचं आहे. मुलींना ॲटलिस्ट मानसिकता बदला की मुलीही त्या क्षमतेने काम करू शकतात. आणि दुसरी गोष्ट, मुली स्वतःला जो इन्फिरिटी कॉम्प्लेक्स असतो तो त्यांनी कमी केला पाहिजे. तर मुली ही नक्कीच यशस्वी होऊ शकतात. आणि स्पर्धा परीक्षा जसं मी म्हटलं, हार जीत हा या स्पर्धेचाच भाग आहे. त्यामुळे उद्या तुम्ही कोणत्याही फील्डमध्ये गेलात तरी तुमचे 100% द्या. यातलं बेस्ट काहीतरी हे मी केलं आहे असं म्हणण्याची क्षमता आपल्यामध्ये असली पाहिजे. आणि शेवटी मला इथे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी सिनर्जी स्टडी पॉईंटचे आभार मानते. अतुल सर आणि म्हणजे सिनर्जीमध्येच मी म्हणजे मला अभ्यासाची सुरुवातीची दिशा मिळाली. म्हणजे IT मध्ये होते, 10 वर्ष अभ्यासाचा गॅप होता. त्यामुळे मी हे करू शकते आणि त्यातला जो उत्साह आहे हा माझा इथे आल्यामुळे टिकून राहिला. अतुल सरांचं एक वैशिष्ट्य आहे की ते कोणतेही मार्गदर्शन टू द पॉईंट सांगतात आणि एकदाच सांगतात. आणि कदाचित ते तेवढ्या प्रेमाने नसेलही, पण मला असं वाटतं की शहाण्याला शब्दांचाच मार असतो आणि तो खूप गरजेचा आहे. आणि ही इज अ मॅन ऑफ स्ट्रॅटेजी. त्यांनी स्ट्रॅटेजी काय असते, स्ट्रॅटेजी ही खूप गरजेची आहे. तुम्ही म्हणजे 150 प्रश्न 120 मिनिटामध्ये सोडवणं किंवा इंटरव्ह्यू क्लिअर करणं ह्या खूप डिफिकल्ट गोष्टी आहेत तशासाठी. त्यासाठी स्ट्रॅटेजी हा शब्द मला कळला आणि आय ओ टू सर फॉर दॅट. वसुधा मॅम असतील, सुजित सर असतील, गणेश हाके या सगळ्यांचंच मार्गदर्शन मला वेळोवेळी मिळालेलं आहे. त्याबद्दल मी आभार मानते. शेवटी जाता जाता एक वाक्य मी वाचलं, ते मला आवडलं की देर इज पर्पज ऑफ ईच पर्सन यू मीट. सम पीपल आर देअर टू टीच यू, सम पीपल विल यूज यू, सम पीपल विल टेस्ट यू, बट सम पीपल विल टेक बेस्ट आउट ऑफ यू. आणि अशीच जास्तीत जास्त मंडळी जी तुमच्यातले सर्वोत्तम तुमच्यातलं बाहेर काढेल अशी मिळावीत अशी मी सदिच्छा व्यक्त करते आणि पुन्हा एकदा आभार मानते. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू.